प्लीज आपल्या संघासाठी काय करणारे लोक आता पण पाहून बघून येणार आहेत. आपला दिवगाव बघा, जो षटकार मारल त्याला माझा 500 रुपयाचा बक्षीस आहे. जो षटकार मारेल ना त्याला मी 500 रुपयाचा बक्षीस देणार आहे. मग त्यांनी 2 मारो 3 मारो 500 रुपयाचा षटकार आहे माझ्याकडून आणि त्याच्या मागून हा घेऊन जावा. बस. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की वंदे वंदे. चला आपण सगळ्यांना कॅश प्राइज दिलेले भुंदेश यादव यांच्याकडून 500 रुपयाचं. चला चला आपण सगळ्यांना एकदा जयघोष करूया. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. चला आपण आता मॅच कडे येऊया. महत्वपूर्ण मॅच. प्रभाकर हरावडे गोलंदाजी मार्गदर्शक शैलेश आहे. स्लोवरचा चेंडू होता, फसवा चेंडू कायसा धीम्या गतीचा राहिला. मोठा फटका खेळता आला नाहीये प्रभाकरला, कारण धीम्या गतीचा राहिला. 1 धावे होते, समाधान मानावं लागतोय. एका धावेने खातं देखील ओपन केलं, खुला केलं प्रभाकर हरावडेने. ही महत्वपूर्ण मॅच आहे, कारण पाहिलं आपण शारबी इलेव्हन हा संघ सातत्याने जिंकत आलेला आहे. पवार चॅलेंजर हा संघ सातत्याने जिंकत आलेला आहे. आता ही जिंकण्याची विजय घोडदौड रोखेल का महालक्ष्मी इलेव्हन संघ, ते देखील पाहावं लागणार आहे. शैलेश गोलंदाजी मार्गदर्शक शैलेश जाधव. आपण पाहतो शैलेश जाधव, चंद्रकांत कांदेकर असे मोठमोठे खेळाडू देखील आपण पाहतो या संघामध्ये. स्वप्नील जाधव. चला जास्त वेळ खर्च करू नका. पंच शैलेश सहकार्य करा प्लीज. सूर्य अस्ताला चाललेला आहे आपल्याला देखील. हा बॅटची काढा. अक्षय बोगले बॅक टू द पायलन. चाटून गेला चेंडू, नाराज होतो स्वतःवरती. अक्षयला चेंडू समजला नाहीये. बॅटची काढा चाटून गेला, सरळ एक्स्ट्रा सोवनीलच्या हातामध्ये जाऊन विसावला आणि मोठा खेळाडू वाहत होताना पाहायला मिळतोय. 2 मुद्रा आपण पाहिल्या या मैदानामध्ये मित्रांनो. एकाने डोक्याला हात लावला आणि एकाने टाळ्या वाजवल्या. क्रिकेट हा असंच असतं. क्रिकेटमध्ये शुभचिंतक देखील शुभ होतोय म्हणून शुभचिंतित देखील असतात आणि शुभ होतोय म्हणून चिंता करणारे देखील असतात. मैदानामध्ये दाखल होते आता अजय बेबे. शैलेशचा पुढचा चेंडू होता, क्रॉस रन करायचा प्रयत्न कॉल करण्याला जाताना पाहायला मिळाला. डीप मधून येतो, क्षेत्ररक्षक अडवला जाते. 1 धाव नक्की मिळेल आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 1 ने पुढे सरकेल 2 धावा. 3 चेंडू 2 धावा धाव फलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. सकाळच्या सत्रापासून माझ्या जोडीला जोडले जातात गुणलेखक. गुणलेखक म्हणजे स्पर्धेचा पाठीचा कणा असतो मित्रांनो. समालोचनेचा पाठीचा कणा मानला जातो गुणलेखक. गुणलेखकाला एवढी जबाबदारी असते की कॅमेरा सारखं प्रत्यक्ष टिपवावे लागतात, साठवावे लागतात, लक्षात ठेवावे लागतात. नजर तेवढी कडवी नजर ठेवावी लागते. म्हणूनच गुणलेखक हे फार महत्वपूर्ण मानले जातात. आणि ही भूमिका बजावणारे आपले सन्माननीय संदेशजी जाधव यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सकाळच्या सत्रापासून आतापर्यंत गुणलेखक म्हणून जबाबदारी पार पाडतात. शैलेश जाधव. अगोदरचा चेंडू कमी उंचीचा राहिला, पुन्हा अपील होते, कोणतेही दाद नाहीये. पण निर्धाव चेंडूची सांगता डावकोडा फलंदाज प्रभाकरला मात्र समजला नाही. हा चेंडू कमी उंचीचा राहिला, बॅट मात्र वरून निघून गेली आणि नंतर विसावतोय चेंडू आला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा एकदा शैलेश गोलंदाजी मार्कवरती. स्लोवरचा चेंडू होता, पुन्हा घुटनात एक आणि तमाशात एक. आज या खेळाचा संधी होती, प्रयत्न देखील केला, पण बॅट आणि चेंडूचा संपर्क होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. मोठे फटके देखील खेळावे लागणार आहेत.
मोठा मोठा फुलटॉस मित्रांनो, फुलटॉस चेंडू वाया घालवायचा नसतो. मी नेहमीच सांगत असतो मित्रांनो, आनंदाचा क्षण आणि अन्नाचा कण वाया घालवायचा नसतो. तसा क्रिकेटमध्ये फुलटॉस चेंडू वाया घालवायचा नसतो. या फुलटॉस चेंडू वाया जाताना पाहायला मिळतोय प्रभाकर. षटक क्रमांक 1 चा खेळ देखील समाप्त होतो आणि धाव फलकावरती धावा होत्या धावत्या 2 धावा. जोरदार टाळ्या वाजवा शैलेशसाठी. एकदा सुंदर गोलंदाजी नजारा पेश केला शैलेश जाधव यांनी. काही क्षेत्ररक्षणामध्ये बदल होते. शैलेश कडून 2 धावा फक्त खर्च केल्या शैलेशने. काहीसा हा एक सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. मोठी पिचून गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला शैलेश कडून. स्ट्राईकला येतो अजय बोबळे. संघमालक स्वतः जबाबदारी आहे आपल्या संघाची स्वतःच्या खांद्यावरती. चला मित्रांनो, थोडंसं गतिमान करा, वेगवान करा. सूर्य देखील असताना चाललेला आहे. चिमणी पाखरं देखील आपल्या घरट्याकडे निघालेली आहेत. आपल्याला देखील आपल्या घरट्याकडे वळायचं आहे. त्यामुळे थोडंसं जलद गतीने सामने चालवा. गोलंदाजी मार्कवरती. हो, बॅट चिकाडा घेतली. एसटीच्या वरून जाते सरळ सीएमआरएशचा वेध घेतोय गुद गोळ्या करत. सीएमआरएशे पार. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ आणि चेंडूने दिली सीएमआरएशला भेट. चौकार. पण गोलंदाजी मार्कवरती आहे तो कमलेश पवार. ओ, ताकद लावली. जाते सरळ येते. तू शेर असेल तर मी देखील 1.25 शेर आहे सांगतो. अजय बेबे 500 रुपयाचं कॅश प्राईज ऑनलाईन केलं जाईल. मित्रांनो, जगण्याच्या स्पर्धेमध्ये हे शिकायचे असते की जिंकलात तर आवडता आलं पाहिजे आणि हरलात तर सावरता आलं पाहिजे. सुंदर असा आपल्याला पाहायला मिळाला फटका. वेगाने आला, डीप मोडून येईल क्षेत्ररक्षक आपण पाहतो. अडवलं गेलं, थांबवलं गेलं. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 14 धावा धाव फलकावरती जोडल्या जातात. अजय बोबले आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकेरी दुहेरी धावांवरती भर आपल्याला पाहायला मिळते. एक खराब चेंडूवरती चौकार देखील आला. मित्रांनो, हो, पुन्हा एकदा गलीमध्ये निघून जातो शैलेश. येतो चेंडू मागे. चेंडू आणि डीपोरून क्षेत्ररक्षकाला थांबवलं गेलं. एक धाव नक्की मिळालं. एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होते एकूण 15 धावा. 1-5 लॉस ऑफ 1 विकेट. मित्रांनो, जीवनात जर काही मिळवायचं असेल तर सर्वात आधी तुमचं लक्ष निश्चित करा. तुमचं ध्येय निश्चित करणं फार गरजेचं आहे. तुमचं ध्येय आहे की ही स्पर्धा जिंकणं आणि जिंकण्याची ही स्पर्धेची हीच लढाई, हा संघर्ष आपण पाहतोय. दमाने तामण प्रीमियर लीग 2025 पर्व 3रे आपण पाहतोय. डावकर फलंदाज आहे प्रभाकर आरावडे. अजूनही सलामीवीर आपल्याला पाहायला मिळते. सुंदर सुंदर षटक आपण पाहतोय. प्रभाकरला मात्र याचं काही समजत नाहीये. काहीच चेंडू समजत नाहीये. आपण पाहतोय शेवटचा चेंडू आहे 2 षटकाच्या समाप्तीनंतर. आता आपण पाहणार आहोत काय घडेल काय बिघडेल, किती धावा मिळतील येतील. अगोदर चेंडू आहे. चेंडू उडाला. क्षेत्ररक्षक तैनात. जातोय वन माउस. येतोय जातोय. मिला मौका आहे. चौका. चौकार.
चला जास्त वेळ घालवू नका प्लीज. शैलेश 12 चेंडूचा सामना करत असताना 20 धावांची गरज आहे. 10च्या सरासरीने धावगती आपल्याला जमा करायची आहे. शार्वी पवार चॅलेंजर या संघाला गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय महालक्ष्मी 11 संघाचा गोलंदाज प्रदीप. पहिला चेंडू वेगेल सामना करेल शैलेश. मागील सामन्यामध्ये सुंदर फलंदाजी केली होती शैलेशने. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील प्राप्त झाला होता शैलेशला. चला जास्त वेळ खर्च करू नका प्लीज. प्रदीप बरावडे गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतो. स्वतः करणारा देखील आहे. हो स्लोचा चेंडू आतमध्ये घुसला. जसा टप्पा पडला तसा एक एसटीचा वेळ घेतला चेंडूने आणि बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला. निर्धाव चेंडूची संख्या होताना पाहायला मिळत आहे आपल्याला. एक चेंडू समीकरण बदल. आता 11 चेंडू मध्ये 20 धावांची गरज. 11 चेंडू 20 धावांची गरज. पुन्हा एकदा प्रदीप सूर्यशॉर करायचा प्रयत्न जाते. सूर्यकुमार खेळी सूर्यकुमार यादवची खेळी येतोय षटकार. आपले सर्वांचे फॅन बिंदेश यादव कॅश प्राइज जाहीर करतायत प्रत्येक षटकारावरती. हे क्रिकेट लवर आहेत, क्रिकेट प्रेमी आहेत. आपण पुढच्या काही 1 दिवसामध्येच आपण एप्रिलमध्ये जाणार आहोत. 1 एप्रिल येणार आहे मित्रांनो. एप्रिल फुल करण्यापेक्षा झाडे लावून एप्रिल कूल करा. हा हवा चेंडू शैलेश येतो इथे. बाद कोणतीही चूक नाहीये. अक्षयने झेल पकडला. बॅक टू द पॅन व्हावं लागेल शैलेश यादव याला. नॉन स्ट्राईकला अजून सागर कराटे आहे. मित्रांनो आयुष्यात येणारा प्रत्येक वादळ उद्ध्वस्त करत नाही तर काही वादळ दिशा दाखवण्यासाठी देखील आलेले असतात आणि हा विकेट शैलेश यादव याची दिशा दाखवण्यासाठी उद्ध्वस्त करायला नाही आपण संघर्ष करण्याची ताकद वाढवण्यासाठी आलेला आहे. 2 धाव नक्की मिळेल. 2 धावीने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होते 8 धावा आपण पाहतो. 20 धावांची आवश्यकता असताना प्रदीप आरावडे याचं षटक आपण पाहतो. 2 चेंडू शेष आहेत. 8 धावा धावफलकावरती जोडल्या गेलेल्या. 23 धावांचा टार्गेट आहे. 20 धावांचा पाठलाग करायचा आहे. पुन्हा एकदा सज्ज होतो प्रदीप.
चेंडू फेकेल, पुढे खेळायचा प्रयत्न हवेमध्ये, ताराणा चुंबन करून चेंडू होतोय, जमिनीवर पडतोय आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल, धावसंख्या होते 10. 10च्या सरासरीची गती असताना शेवटचा चेंडू फेकणं बाकी असताना धावफलकावरती धावा आपण पाहतोय. 1-0 लॉस ऑफ 1 विकेट. शैलेश माघारी परतला स्वस्त्यामध्ये, एक षटकार लगावला शैलेशने आणि अजूनही समाधानकारक कामगिरी करता आली नाही शैलेशला. त्याची जागा घेण्यासाठी गेला स्वप्नील. एकेरी 2 धावांवरती भर देताना पाहायला मिळते. फक्त दिशा देणा पुश करा आणि खुश अशी गोल फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते स्वप्नील कडून. आणि 2 धावा, 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरी धावसंख्या ते 12. आता 6 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. 6 चेंडू 8 धावांची गरज. आपण पाहतोय 6 चेंडू 8 धावांची गरज असताना मित्रांनो, किसी भी कार्य में एक्सपर्ट बनने का है तो एक ही तरीका है, हर दिन प्रॅक्टिस करो. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट म्हटलं जातं. प्रॅक्टिस गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्ही आता स्वतःला प्रिपेअर करा, नाहीतर आयुष्यभर तुम्हाला स्वतःला रिपेअर करायची गरज लागेल. त्यामुळे तुम्ही स्वतःला आताच प्रिपेअर करा, घडवा. गोलंदाजी मार्क वरती आला आहे स्मिथ. बारे चेंडू उडवला हवेमध्ये, झेल सोडतोय. झेल मित्रांनो, अशा अटीतटीच्या सामन्यामध्ये तुम्ही झेल सोडता. मित्रांनो, यालाच म्हटलं जातं क्रिकेट, की अवघड झेल पकडणं आणि सोपा झेल सोडणं यालाच म्हटलं जातं क्रिकेट. 2 धावा चोरून काढल्या जात आहेत. 3 धावाच काढल्या जात आहेत. 3 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते एकूण 15 धावा. मित्रांनो, आपण पाहतोय TTPL तमामी तामण पुणेली क्रॉस द लाईन. काय हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक डीपवरून आला, अडवला जाते, थांबवलं जाते. इथे धावत होईल का आणि माघारी पडताना लागेल स्वप्नीलला. बॅट टू द पावलं होते विकेटचं बदल स्वप्नील जाधव. उदय मोगरे, संजय मोगरे मैदानामध्ये दाखल. खराब क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. गलीमध्ये निघून येते क्षेत्ररक्षक तैनात आहे, प्रोटेक्शन दिलं जात आहे आणि वेगाने 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. आणि 2 धावेच्या मदतीने हा का मामला पण नाही थांबवलं. नो नो मित्रांनो, नो म्हणजे नाही असा अर्थ होत नाहीये. फक्त नाही तो नो म्हणजे नेक्स्ट ऑपॉर्च्युनिटी देखील होतं. धावफलकावरती धावा आहेत 18 धावा. 2 धावेची गरज आहे मित्रांनो. ओहो, ढकलून दिला चेंडू. नक्की मिळेल. फक्त औपचारिकता 1 धाव गरजेचं आहे. एका धावेची गरज. संजय मोगरे आपल्याला पाहायला मिळाले. 1 धाव नक्की जोडली गेली. आता सागर कराडे सलामीवीर आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही मैदानात आयाकोडाचा चेंडू उडवला आहे, बॅकवर्टला जात आहे सरळ सीमारेषेपार. गोल्डन चौकार आणि विजय झाला तो संघ पवार चॅलेंजर. आणि आता आपण येऊया मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे. तत्पूर्वी आपण ऐकूया एक सुमधुर संगीत.